नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी अक्षू या आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गणपतीचा 4था दिवस। आमच्या घरी सत्यनारायणची महापूजा, त्यानिमित्त व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे आहे। आणि आमचं घर आहे, हा माझ्यासोबत आमचा छोटा यूट्यूबर आयुष भारी भारी व्हिडिओ बनवतो पण टाकत नाही। ते आमचं समोर घर आहे, जाऊ घरात थांब। पाऊस भरपूर पडला होता, कंटिन्यू पाऊस झाला 4 दिवस झाले, त्यामुळे चिखल आहे। पाहुणे वगैरे येत आहेत घरी। तुझी मारी आम्ही काय तुमच्या बोल काय तुझी पुढे आपण जेवला बाजू फक्त बघितलं मग काय करता होते आम्ही तुम्ही असं 4-5 दिवस बसलो नाही म्हणता व्हिडिओ नाही मागला आणि तुम्ही काय टक्का त्यामुळे सांगितलं असं करू ते कसं आहे खूप सांगतो पूर्व नाही बोलले पुढे काम करता करणार पण माझी माहिती होती दोघं पण सोबत नाही बोलतात पाचवा अध्याय संपूर्ण झाला. हरे नमः हरे नमः हरे नमः.
ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतदुपविवृताम्बूलं समर्पयामि सर्वपुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामि फलार्थे तदफलं समर्पयामि नारिकेलमाफलं च समर्पयामि नमस्करोमि। जय देव महाराज श्री ग्रामदेव तरवळनाथ महादेव महालक्ष्मी गांगेश्वर विठलादेव 5 तत्व 12 गार तुम्ही देव सुज्ञाना मिले कर ज्ञान। आज आपले हे आमचे विजय वडिलांचं नाव कसं आहे विजय हरी येरम, त्याचप्रमाणे त्यांचे सगळे भाऊ, तसंच आपलं त्यांचा धाकटा भाऊ आपला सुरेश येरम यांचा मुलगा सिद्धेश या लेकराचं आपलं त्यांनी मंगल कार्य केलेलं आहे। आणि त्याप्रमाणे मंगल कार्याच्या निमित्तानं तसंच गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्तानं आज आपल्या वास्तूमध्ये त्यांनी सत्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याप्रमाणे सत्यनारायण पूजेचा इथे मान मांडलेला आहे। आणि 12/5च्या राहाटीचं स्मरण करून भरलं विडा श्रीफळ त्यांना काढलेलं आहे। त्याच्यावर तुम्ही राजी राहून काय लेकरांकडे तुमच्या सेवेमध्ये जर काय कोणत्या प्रकारची चूक झाली असेल तर ती पत्रात घेऊन सुखाचा मार्ग मोकळा करून ह्या कर्मामध्ये कोणत्या प्रकारची अडचण विघ्न संकट न येता हे कर्म येता सांग निर्विघ्नपणे पार पाडून देण्यास तुम्ही समर्थ राहा आणि सर्वतोपरी संभाळ करून रक्षण करा। त्याचप्रमाणे तो इथला वाडी ठिकाणणारा महापुरुषा मूळपुरुषा महाराजा तसंच आपल्या तळीवरच्या ब्राह्मण देवा महाराजा आज आपले हे विजय हरी येरम, त्याचप्रमाणे त्यांचा आपला भाऊ सुरेश येरम यांचं आपलं निधन झालं। त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा सिद्धेश येरम ह्याचं आपलं मंगल कार्य ह्या कुटुंबानं केलं। आणि त्याप्रमाणे मंगल कार्याच्या निमित्तानं आज आपल्या आणि तसंच आपलं गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्तानं आज आपल्या त्यांनी वास्तूमध्ये सत्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे ते पूजेचा मान मांडलेला आहे। आणि तुझंच म्हणतो आपल्या इथल्या स्थळातला आपला गांगेश्वर देवा महाराजा आज आपले गांगोदेवा महाराजा आज आपले हे लेकरू विजय हरी येरम, त्याचप्रमाणे त्यांचा पुतण्या सिद्धेश ह्या आपल्या लेकराचं त्यांनी आपलं या कुटुंबाने मंगल कार्य केलेलं आहे। आणि आपल्या मंगल कार्याच्या निमित्तानं तसंच आपल्या ह्या गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्तानं आज आपल्या त्यांनी मंगल कार्याची म्हणून ही पूजा इथे मांडलेली आहे। आणि त्याप्रमाणे आज आपल्या तुझ्याकडे विडा श्रीफळ काढलेलं आहे। त्याच्यावर तू राजी राहून काय लेकरांकडे तुझ्या सेवेमध्ये जर काय कोणत्या प्रकारची चूक झाली असेल तर ती पत्रात घेऊन सुखाचा मार्ग मोकळा करून हे कर्म येता सांग निर्विघ्नपणे पार पडून द्या आणि सर्वतोपरी संभाळ करून रक्षण करा। त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या इथल्या स्थळ पुरुषा ठिकाणणार महापुरुष तसंच आपलं इथला असलेला स्थानिक क्षेत्रातला जोड आणि तसंच आपलं स्थळी ब्राह्मण आज आपले हे लेकरू विजय हरी येरम तसंच आपलं त्यांचा पुतण्या सिद्धेश ह्या लेकराचं आज आपलं त्यांनी आपलं मंगल कार्य ह्या वर्षी केलेलं आणि त्या मंगल कार्याच्या निमित्तानं तसंच गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्तानं आज आपली ही मंगल कार्याची म्हणून पूजा इथे आपली मांडलेली आहे। त्याप्रमाणे तुझं स्मरण करून सगळ्या देवतांकडे काय कारण केलेलं आहे। तसंच आपल्या ह्या स्थळ पुरुषाला म्हणून ते आपलं वेगळा नारळ आपल्या विडा काढलेला आहे। त्याच्यावर तुम्ही राजे राहून काय लेकरांकडे तुझ्या सेवेमध्ये जर काय कोणत्या प्रकारची चूक झाली असेल तर ती पत्रात घेऊन सुखाचा मार्ग मोकळा करून हे क्रम सांग निर्विघ्नपणे पार पडून द्या आणि सर्व काय सोडून दे। तसे हे राजा तुझे त्यांचे धन घेतले आहे असते त्यांचे धनाप्रते असे जर तू न करशील तर धनपुत्र इत्यादी राजा सदानाश करेल असे राजा स्वतः संगोन सत्यनारायण भगवान दोन हे वैश्यपुत्र आणले आहेत। नंतर साधू म्हणे माझा जावा यांनी जर राजाला नमस्कार केला व पूर्वीचा अर्थांत आठवून शिक्षेच्या विधी नाही काहीच वचन केले नाही। त्या भावाने पाहून आदराने म्हणाला वैश्य योगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले आता विधी नाही असे बोलून त्यांच्या वेळा काढवून शौर्य कर्म व मंगलस्नान करवले। नंतर त्या दोघांना वस्त्रालंकार देऊन गौरव केला। मनप्रभाषणाने त्यांना संतुष्ट केले व त्या वाहने द्रव्य घेतले होते त्यांना उपट करून दिले। म्हणाला आहे जाधव आपण आपल्या घरी जा। नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला म्हणाले आम्ही आपल्या कृपेने घरी जातो। म्हणून या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय संपूर्ण झाला। हरे नमः हरे नमः हरे नमः श्री सत्यनारायण महाराज की जय। पुंडरीक वरदे हमारे विशाल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नंतर साधू आणि आपल्याच वाटे म्हणून ब्राह्मणाचा दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावे असे सुद्धा नगरात गेला। तो साधू आणि थोडा दूर गेल्यावर संध्याकाळी साधू आणि जावे म्हणाला महाराज आपण शोकानंदा संध्याकाळी लोकांना शापला त्यामुळे जास्त लागला आहे। तो संन्यासी बाहेर तिकडे सोडला आहे म्हणून आपण त्याला शरण जाऊन म्हणजे आपले सर्व पूर्ण होतील असे जावे आते भाषण ऐकून साधू आणि जवळ गेला व त्याला पाहून नमस्कार केला व आदराने बोलू लागला महाराज मी आपल्या जवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा असे म्हणून नमस्कार केला व साधू आणि अतिशय दुःखी झाला। संध्याकाळी भगवान शोक करणारा साधू म्हणाले शोक करू नको मी सांगतो एक तू माझ्या विषयी प्रामुख आहेस म्हणून आज माझ्या हातने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले। हे कोण साधू आणि भगवंतांची स्तुती करू लागला। साधू आणि म्हणाला तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देव हे तुझे गुणवरूप आहे जाणू शकत नाही। हे प्रभू हे आश्चर्य आहे तुमच्या मायेने मोहित झाले आम्ही मूर्ख आहे। मी आपणास कसं जाणीन माझ्या अनुमान करा मी यथाशक्ती आपले पूजन करेन। मी आपणास शरण आलो आहे माझे रक्षण करा माझे पूर्वी सर्व मला मिळावे असे साधू आणि श्री अमसानामृततोयन भवन्ति सत्यासमितामितद्रौ श्रीयवैनन्द श्रियामाददाति सन्ततमृजाषड्कृत्यौ सन्तत्ये सन्धीयते प्रजाविषभिर्य एवं वेदा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं त्रिवेन्द्रहारं सदा वसन्तोदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सुखकर्ता दुःखहर्ता वनराधिनाची प्रेम कृपाजयाचे सर्वांगे सुंदर तेंदुराचे कंठीलोके मुक्ताफळाची जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव
गौरी कुमारा चंद्रनाथी ओली कुंकुम केतरा गिरे जड मुकुट शोभतो बरा रुंजुनु पूरे चरणी लागल्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना नैना माता वट्टाहे सदना संकटे पावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति दर्शन माते माना कामना पूर्ति जय देव दुर्गे दुर्गणहारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी मैया तुमने तुमरे वरवरे तारक संजोनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझे नाही नाही समले परंतु न बोले काही विवाह करता पडलो प्रवाही देखो भक्ता लागे भाव जलप्राही जय देवी मैया तुमने तुमरे वरवरे तारक संजोनी जय देवी सतन्न वदने सतन्न होती निराशा बेटा पासून थोडी थोडी गोपाशा अंबे तुझवातून कुरकुर निराशा नरहर करणे झाला पण मंगल देशा जय देवी मैया तुमने तुमरे वरवरे तारक संजोनी जय देवी विकराळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळा लावण्य सिंदूर मस्तकी माळा शेकड्या निर्मळ वाहे दुर्दोरा जय देव श्री शंकरा आरती वाळू जय देव कर्पूर गौरा भोळा नेमी विशाळा अर्धांगे पार्वती गुणांचा माळा युती देव कंठनिहा शंकर शोभे उमा विशाळा जय देव श्री शंकरा आरती वाळू गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन भजले कामाची अवनीत हर सावरले विद्वान भवन प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले देव श्री शंकरा आरती वाळू जय देव नागांबर परिवर्धन सुंदर म्हणारे कंचानन मनोहर मंदिर सुखकारी कोटी देवी वाटे उच्चार कांगण वंदिन चरण प्रयाण पाहिन रूपदे तुमे आनंद पूजन भावे वाइन मने नमः तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुमेव विद्या जगन् तुमेव सर्वं मम देवदेवं हरेण वाचा मनुजन्या वा पितात्मा वा प्रकृतित्वा वा करोमि यज्ञं समर्पणं नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं माधवं मुखावल्लभं जानीयाय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति गणपति बप्पा श्री सत्यनारायण महाराज की जय ओम यज्ञेन यज्ञवन्त देवाः सर्वाणि प्रथमान्य सन्न तेह नागं महिमार्जन तत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम